तो काळ धगधगता होता. आदिलशाही दरबार अस्वस्थ होता आणि त्या अस्वस्थतेचं नाव होतं छत्रपती श्री शिवाजी महाराज. दरबारातून एकच आवाज उठला, शिवाजीला संपवायचं असेल तर अफजल खानाला पाठवा. अफजल खान पराक्रमी, क्रूर आणि गर्वाने भरलेला सरदार. तो तलवारीवर जास्त विश्वास ठेवत होता, पण शिवाजी महाराज मेंदूंवर राज्य करत होते. पहिला डाव महाराजांनी टाकला, अफजल खानाचा अहंकार जागा करणे. शिवाजी महाराजांनी थेट युद्धाचा मार्ग टाळला. त्याऐवजी त्यांनी अफजल खानाला सन्मानाचे, नम्रतेचे संदेश पाठवले. मी लहान आहे, तुमच्यासारख्या थोर सरदाराशी लढण्याची माझी पात्रता नाही. हे शब्द ऐकून अफजल खानाच्या मनात एकच भावना उसळली, हा शिवाजी घाबरला आहे. इथेच महाराजांनी पहिला घाव घातला. दुसरा डाव महाराजांनी टाकला, भीतीची बीज पेरणे. अफजल खान जसजसा वाईकडे सरकू लागला तसतसं महाराजांनी मुद्दाम माघार घेतली होती. गावं रिकामी केली, रस्ते सुनसान केले, अन्नधान्य जाळून टाकली. अफजल खानाच्या मनात शंका निर्माण झाली, हा शिवाजी पळतो की काय, की काहीतरी मोठं आखतोय. भीती आता तलवारीतच नाही तर मनात घर करत होती. तिसरा डाव महाराजांनी टाकला, विश्वासघाताची अपेक्षा निर्माण करणे. शेवटी महाराजांनी भेटीचा प्रस्ताव पाठवला. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान हसला, हा तर माझ्याच हातात येऊन मरणार आहे. पण महाराजांनी मुद्दाम सांगितलं, मी निर्बळ आहे, शस्त्र आणू शकत नाही. हा संदेश म्हणजे अफजल खानाच्या अहंकारावरचा मधाचा थेंब होता. तो ठाम झाला, शिवाजी आता माझ्या मिठीत मरेल. चौथा डाव महाराजांनी टाकला, शेवटचा मानसिक आघात. प्रतापगडाच्या सावलीत ती भेट झाली. महाराज साध्या वेशामध्ये आले. अफजल खान भव्य थाटामध्ये. प्रतापगडाच्या पायथ्याशी माचीवर अफजल खान आणि महाराजांची भेट झाली. 5-5.5 फूट उंचीचे देखते रुबाबदार राजे शिवाजी आस्ते कदम येताना खानाला दिसले. तसा खानाने वकिलाकडे पाहिलं. वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी. वकिलानं मान डोलावली. तसा खान उठून उभा राहिला. 2 पावलं पुढे झाला. बाहू फैलावले. आओ शिवाजी राजे. महाराज गळाभेटीसाठी खानाच्या मिठीत गेले. खानाचे बाहू राजांच्या पाठीवर पडले. दाब पडला, जोर वाढला, मिठी आवरली गेली आणि त्याच वेळेस खानाची कट्यार महाराजांच्या मस्तकाहून गरफटत निसटली. दगा जाणवला, वाघनकं निघाली. खुपसली खानाच्या पोटात. दगा करत खान कडाडला आणि कोतळा बाहेर पडला. आणि त्या एका क्षणामध्ये अफजल खानाचा गर्व पूर्णपणे कोसळला. ज्या शिवाजी महाराजांना तो दुर्बल समजत होता, तेच शिवाजी महाराज त्याच्या मृत्यूचे शिल्पकार ठरले. तो क्षण केवळ शारीरिक पराभव नव्हता, तो होता पूर्णपणे मानसिक खच्चीकरणाची नीती. अफजल खान तलवारीने हरला नाही, तो हरला शिवाजी महाराजांच्या बुद्धिनीतीपुढे आणि युद्धनीतीपुढे. महाराजांनी असा काही डाव रचला की अफजल खान त्यामध्ये मुद्दाम फसत फसत निघत गेला आणि शेवटी ही लढाई रक्ताची नव्हती, तर ही लढाई मेंदूची ठरली होती. आणि इतिहासाने पाहिलं होतं शिवाजी महाराजांचं अद्भुत रूप. जिथे तलवार थांबते ना, तिथे शिवाजी महाराजांची नीती सुरू होते आणि शिवाजी महाराज भविष्यात काय होणार आहे हे ठरवू शकत होते. हा होता महाराजांचा माइंड आणि महाराजांची युद्धनीती आणि महाराजांची बुद्धिनीती. जय शिवराय, जय शंभूराजे.